नमस्कार मंडळी. माझं नाव पद्मिनी माहुरकर आणि मी MKMDCची उपाध्यक्ष. श्रीरंग पांडे प्रेसिडेंट आणि माझ्यातर्फे तुम्हा सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा आपला हा कार्यक्रम वेअर देअर इज अ विल कॅरम ह्याविषयी आहे. आपले आजचे खास पाहुणे आहेत समीर आगटे, जे स्वतः नॅशनल लेवल कॅरम प्लेयर आहेत. त्यांनी बऱ्याचशा नॅशनल लेवलच्या कॅरम टुर्नामेंट्समध्ये भाग घेतलेला आहे. MKMDC मध्ये सुद्धा कॅरम हा भयंकर पॉप्युलर गेम आहे. आपल्या टुर्नामेंट्समध्ये नेहमी हा गेम असतो आणि आज आपण सगळेच उत्सुक आहोत समीर आगटे यांच्याबरोबर कॅरम ह्याविषयी गप्पा मारायला. आज आपले इंटरव्ह्यूअर आहेत कौस्तुभ सोमण. कौस्तुभ सोमण सगळ्यांना माहितीच असेल, आपल्या MKMDCचे कॅरमचे विनर आहेत. So without any further delay, let's start this show. But before that, a big thank you to the MKM community for its support for this program and to the audience for tuning in today. So let's listen in and enjoy Sameer Akhte, The Game of Aim. Over to you, Kaustubh. Thank you. तर फार कमी वेळा होते. आपण खूप उत्साहाने क्रिकेटबद्दल बोलतो, सॉकरबद्दल बोलतो, फुटबॉलबद्दल बोलतो, टेनिसबद्दल बोलतो, पण कॅरमबद्दल चर्चाही होत नाही आणि फार कमी प्रोफेशनली कॅरम खेळला जातो. पण आज दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. आज आपण कॅरमवर बोलणारही आहोत आणि त्यासाठी प्रोफेशनल लेवलवर म्हणजे भारतातच नाही तर अमेरिकेतल्या प्रोफेशनल स्पर्धांमध्ये US ओपन, US नॅशनल्स खेळलेला एक कॅरम प्लेयर आपल्याकडे आहे. तर आपण आधी त्याला बोलूयात, त्याचं स्वागत करूयात. समीर आगटे. वेलकम समीर. Thank you, Kaustubh. First of all, thank you for having me on this show. आणि thanks to MKM committee for providing the platform. तर आज आपण इकडे कॅरम बद्दल चर्चा करायला, गप्पा मारायला भेटलो आहोत आणि कॅरम माझी हॉबी आहे, माझं पॅशन आहे. तर तुझ्याशी गप्पा मारायला मी उत्सुक आहे. आम्ही तुझ्याशी गप्पा मारायला खूपच उत्सुक आहोत समीर. आपण कॅरमकडे तर वळूयातच, पण आम्हाला त्याच्या आधी थोडं तुझ्याबद्दल सांग ना. म्हणजे आम्हाला काही काही विशेष गोष्टी कळल्यात. नॉर्मली माणसं एकतर नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात, पण तू नोकरी धंदा दोन्हीही करतोयस असं आम्हाला कळलंय. त्याबद्दल थोडं सांग ना. अरे हो. तर मी कम्प्युटर सॉफ्टवेअर या फील्डमध्ये नोकरी करतो आणि बऱ्याच वर्षांपासून मी आणि अश्विनी माझी बायको आम्हाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करावं अशी इच्छा होती. तर 5 वर्षापूर्वी संधी आली आणि आम्ही हॉटेल बिझनेस सुरू केला. हो, हॉटेल तू सुरू केलंस. कुठलं हॉटेल आणि आपल्या भागात आहे का ते हॉटेल? नाही, हे आहे रमाडा इन आणि हे आहे कोलंबस ओहायोमध्ये. हो, रमाडा इन तू चालवतोस आणि कोलंबस ओहायोला तू राहतोस. मेरीलँडला, पण हॉटेल कोलंबसला आहे. तासाभराची फ्लाईट आहे. कसं मॅनेज करतोस इकडून तिकडे ऐका, बिझनेस वगैरे? 3-4 आठवड्यातून एकदा जावं लागतं आणि मॅनेज होतं. तर नोकरी आणि धंदा दोन्ही सांभाळून कॅरम मात्र खेळायला वेळ मिळतो मला. आणि हे जे तू करतोयस, हॉटेलही चालवतोस आणि जॉबही करतोस, त्या संदर्भात इंडिया आशा या मॅगझिननी तुझी मुलाखतही घेतली होती ना काही वर्षांपूर्वी? हो, हो. तर इंडिया आशा ही एक NGO आहे इंडियामध्ये, जी टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये गरजू लोकांकरता सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायला मदत करते. तर त्याचा जो फाउंडर आहे संजीव दहिवाडकर, त्यांनी माझी मुलाखत घेतली होती आणि त्यांचं एक मंथली मॅगझिन आहे, तर त्याच्यामध्ये छापली होती. हो. आत्ता आपल्या स्क्रीनवर जी दिसतीये ती मुलाखत आहे. सगळ्या प्रेक्षकांसाठी मी सांगतो की ती जी मुलाखत आहे त्याची ऑनलाईन एडिशनची URL लिंक आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी चॅटमध्ये पाठवत आहोत. तर मग ही मुलाखत झाली की तुम्ही जरूर त्या लिंकवर जाऊन ती मुलाखतही पहा. त्या मुलाखतीचं टायटल होतं स्टार ऑफ द मंथ नोव्हेंबर 2016. सो समीर, तू 2016 नोव्हेंबरमध्ये स्टार ऑफ द मंथ होतास आणि 2021 मध्येही तू आज आमचा स्टार ऑफ द मंथ आहेस, कारण की तू आज खास वेळ काढून आमच्यासाठी इथे आलायस आणि आम्हाला कॅरमबद्दल काय काय माहिती सांगणार आहेस. पण आपण कॅरमच्या टेक्निकल डिटेल्सकडे वळायच्या आधी
मला हे सांग ना, की तुझा कॅरमचा प्रवास कसा झाला? म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं प्रत्येकाच्याकडे कॅरम असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात, गणपतींमध्ये, स्पर्धांमध्ये कॅरम खेळला जातो. पण त्याच्या पलीकडे फारसा कॅरम पुढे जात नाही. पण तू पार अमेरिकेत प्रोफेशनल कॅरम स्पर्धाही खेळलायस. मग असा घरगुती कॅरम ते अमेरिकन प्रोफेशनल स्पर्धा, हा तुझा प्रवास कसा झाला? कॅरमची आवड कशी लागली? कॅरमची आवड मला अगदी लहानपणापासून. म्हणजे माझ्या घरामध्ये वातावरण होतं. माझे वडील खूप चांगला कॅरम खेळायचे. तर त्यांचा गेम बघून, त्यांच्याशी खेळून अशी मला आवड लागली. नंतर मुंबईमध्ये आमच्या शारदाश्रम सोसायटीमध्ये कॅरम होता. शाळा कॉलेजमध्ये खेळलो आणि एक गंमत आठवते म्हणजे मी पुण्याला असताना एस-पी कॉलेज समोर एक उदय नावाचं रेस्टॉरंट होतं छोटंसं. त्याच्या तळघरामध्ये त्यांनी एक 8-10 कॅरम लावून एक कॅरम क्लब सुरू केला होता आणि बर. तिकडे मी ₹10,000 पैसा लावून कॅरम खेळायचो. बऱ्याचदा त्या पैसा जिंकलो आणि कॅरमची आवड काय म्हणतात त्याला एकदम प्रबळ झाली आणि त्यानंतर जेव्हा यूएसला आलो, तेव्हा मित्राकडनं कळलं की अमेरिकेमध्ये सुद्धा यूएस ओपन होते टुर्नामेंट. जिकडे वेगवेगळ्या देशातून लोकं येतात खेळायला. तर म्हटलं आपले स्किल्स कसे आहेत ते जरा टेस्ट करावे म्हणून खेळायला सुरू केलं. तर आता गेली काही वर्ष मी यूएस ओपन खेळतोय आणि 2019 मध्ये जी लेटेस्ट झाली होती तेव्हा मी आता 24वा आहे यूएसमध्ये. ओ 24 रँक. कारण की मला कल्पना आहे बरेच प्लेयर्स तिकडे येत असतील आणि त्याच्यात रँक 24 US नॅशनल लेवलवर म्हणजे खूपच चांगली रँक आहे ही. आणि तुझा प्रवासही असं एखादा फिल्मी जर्नी वाटावी असा आहे. म्हणजे पुण्यातल्या अंडरग्राऊंड कॅरम क्लब पासून ते अमेरिकेत US ओपन पर्यंत. सो दिस इज अन अमेझिंग जर्नी. सो थँक्स फॉर शेअरिंग दॅट विथ अस. आता आपण कॅरम ॲक्च्युअल खेळण्याकडे येऊयात, पण त्याच्या आधी जरा कॅरमचे नियम आपण एकदा सगळ्यांसाठी क्लिअर करूया. कारण की होतं असं, की मी जेव्हा जेव्हा कुठे कुठे कॅरम खेळायला जातो, म्हणजे एम के एमच्या टुर्नामेंटमध्ये असेल किंवा इतर कुठे मित्रांबरोबर असेल, अजूनही बरीचशी लोक आहेत ना, जुन्या कॅरमच्या नियमांनी कॅरम खेळतात. म्हणजे अजूनही लोक 29 ची गेम आहे असं धरून चालतात किंवा क्वीनला 5 पॉईंट्स आहेत असं धरून चालतात. पण हे नियम कित्येक वर्षापूर्वी बदललेले आहेत. क्वीन फक्त आता 3 पॉईंटची असते. कॅरमची गेम ही 25 पॉईंटची असते. ह्याच्या पलीकडे जाऊन लोक वेगवेगळ्या अंधश्रद्धा बाळगतात, की काय डाव्या हाताने खेळायचं नाही बाबा, किंवा समोरच्याची सोंडी पॉकेटपाशी वगैरे असेल तर ती उठवायची नाही, पाप लागतं वगैरे, असे काय काय गैरसमज अजूनही कॅरममध्ये लोक पाळतात. तर असे काही नियम नाही आहेत ना? नाही, अगदी बरोबर म्हणालास. मी असे नियम बरेच पाहिले आहेत लोकांना खेळताना आणि बरेचसे नियम हे बिलियर्ड्स किंवा पूलमध्ये आहेत हे नियम, पण कॅरममध्ये नाहीत. आणि बेसलाईनच्या खालची कॉईन घेता येते, दोन्ही हाताने खेळू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्याची कॉईनला आधी स्ट्रायकर लागला तरी चालतो. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे कॅरमचा बोर्ड म्हणजे 25 पॉइंट किंवा 8 बोर्ड किंवा 40 मिनिटं व्हॉटेव्हर कम्स फर्स्ट अशा प्रकारे यूएस ओपनला खेळला जातो. आता हे जे तू 8 बोर्डाचं लिमिट सांगितलंस त्याच्यावरनं मला एक किस्सा आठवला. सो पूर्वी काय होतं, पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी 70-80च्या दशकात हा फक्त टाइम लिमिट होतं गेमवर. म्हणजे 1 तासात गेम संपली पाहिजे एवढा एकच नियम होता. आणि मग झालं असं की लोक त्याचं गैरफायदा घ्यायला लागले. म्हणजे एक मुंबई ओपन स्पर्धा चालली होती. त्याच्यात मुंबईचा प्लेअर होता नझीमुद्दीन शेख आणि आंध्राचा प्लेअर होता अप्पाराव. नझीमुद्दीन शेख 24 वर होता त्यावेळेस. 29 ची गेम होती. नझीमुद्दीन शेख 24 वर होता आणि अप्पाराव 27 वर होते. सो अप्पाराव वॉज लिडिंग, पण नझीमुद्दीन शेखचा ब्रेक होता आणि त्याने खूपच चांगला ब्रेक केला. 5-6 सोंट्या सुरुवातीलाच घेतल्या आणि ही वॉज इन अ विनिंग पोझिशन. म्हणजे खात्रीने बोर्ड त्याचाच होता आणि तो बोर्ड जिंकला असता तर गेम तो डेफिनेटली जिंकला असता. पण झालं होतं असं की 58 मिनिटं होऊन गेली होती आणि जेव्हा टर्न अप्पारावकडे गेली तेव्हा ही प्लेड सुपर स्लो गेम, सुपर डिफेन्सिव्ह गेम. त्यांनी पूर्ण ब्लॉकिंग करून आणि अत्यंत स्लो खेळून फक्त 2 मिनिटं घालवली. त्यामुळे 60 मिनिटाचा टाइम लिमिट संपला. त्यामुळे जरी नझीमुद्दीन शेख बोर्ड जिंकायच्या पोझिशनमध्ये असता आणि तो बोर्ड जिंकल्यावर गेम जिंकला असता, तरी फक्त टाइम लिमिट संपल्यामुळे अप्पारावला डिक्लेअर केलं गेलं की विनर.
आणि अशा प्रकारचं ते टाइम लिमिटचं डिसएडव्हान्टेज बऱ्याच ठिकाणी लोक घ्यायला लागली असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी नॉट जस्ट टाइम लिमिट पण नंबर ऑफ बोर्ड्स असा रूल इंट्रोड्यूस केला की 8 बोर्ड झालेच पाहिजेत, म्हणजे प्रत्येकाला इक्वल ब्रेक्स मिळतील. आणि जर का 40व्या मिनिटात, म्हणजे आता 40 मिनिटाची लिमिट आहे तू म्हणलास, 40व्या मिनिटात 8वा बोर्ड सुरू झाला असेल तर तो तुम्हाला फिनिश करावाच लागेल, असा त्यांनी नियम त्यावेळेस इंट्रोड्यूस केला. बरोबर आहे. पण नुसतं एवढंच नाही, तर हा सुद्धा नियम आहे, की आपल्याकडे जर का टर्न आली, तर स्ट्रायकर हातात घेतल्यापासनं 15 सेकंदाच्या आत खेळावा लागतो आपली टर्न. जर का तसं नाही केलं, तर यू लूज युअर टर्न आणि ऑपोनंटकडे टर्न जाते. ओ, इंटरेस्टिंग. म्हणजे फक्त गेमला टाइम लिमिट नाही, तर प्रत्येक प्लेअरच्या शॉटलाही टाइम लिमिट आहे 15 करेक्ट. सेकंदाचा. बरोबर. हे जे आपण बोलतोय हे सगळे नियम आणि त्या 15 सेकंदात शॉट मारायचा, 8 बोर्ड, 40 मिनिटं, 25 पॉईंट्स, क्वीनला 3 वगैरे, हे जे सगळे नियम आहेत, हे ठरवतो कोण? म्हणजे आता क्रिकेटच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की बाबा सेंट्रल बॉडी आहे ICC, अमेरिकन फुटबॉलला काय NFL असेल, किंवा सॉकरसाठी FIFA असेल, म्हणजे कुठली तरी एक सेंट्रल गव्हर्निंग बॉडी ह्या सगळ्या स्पोर्ट्सचे नियम ठरवते. तसं कॅरमची कुठली आहे का सेंट्रल बॉडी की जे नियम ठरवतात? आहे ना. कॅरमची आहे इंटरनॅशनल कॅरम फेडरेशन, ज्याची हेडक्वार्टर आहे झ्युरिच, स्वित्झर्लंड. तर त्याचे बरेच देश मेंबर आहेत. म्हणजे इंडिया आहे, ऑल इंडिया कॅरम फेडरेशन, US कॅरम असोसिएशन, कॅनेडियन कॅरम असोसिएशन, कोरिया, फ्रान्स, असे जवळजवळ एक 18-20 देश आहेत जे मेंबर्स आहेत. आणि ICF जे रूल्स ठरवते त्याप्रमाणे नॅशनल चॅम्पियनशिप्स किंवा इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स खेळल्या जातात. तर ही अशी ऑर्गनायझेशन क्रिकेटप्रमाणेच कॅरममध्ये सुद्धा आहे. हो. आणि भारतात खरं तर लोकल ऑर्गनायझेशन्सही आहेत ना? लोकल आहेत. ॲक्चुअली इंडियामध्ये सगळ्यात सुरुवातीला मद्रास कॅरम असोसिएशन स्थापित झाली. त्यानंतर बॉम्बे कॅरम असोसिएशन आणि मग ऑल इंडिया कॅरम फेडरेशन आली, जी नॅशनल लेव्हलवर आली. हो, म्हणजे लोकल लेवलच्या, स्टेट लेवलच्या ऑर्गनायझेशन्स आधी झाल्या इंडियन करेक्ट. फेडरेशन व्हायच्या आधी. बरोबर. हे विशेष आहे. म्हणजे आधी लोकल आणि मग इंडियन, आणि आता इंडियन फेडरेशन तू म्हणलास की ICF चं मेंबर आहे, सो करेक्ट. दे फॉलो ऑल दीज रूल्स. बरोबर. ओके. ओके, तर मग आपण जरा एकदा सगळ्या प्रेक्षकांसाठी नियम समराईज करूयात. 25 पॉईंट्सचा गेम असतो. क्वीनला 3, स्ट्रायकर हातात घेतल्यापासून 15 सेकंदात खेळायचं. 8 बोर्ड कंप्लीट झाले पाहिजेत किंवा 40 मिनिटाची टाइम लिमिट. सो अशा सगळ्या बेसिक नियमांनी आपण कॅरम खेळायला सुरुवात करतो. कॅरमची सुरुवात होते कुठल्याही बोर्डची ती ब्रेकनी. आणि ब्रेक पण एक सरळसोट ब्रेक सगळ्यांना माहिती आहे की 2 कॉईन्स ऑपोजिट पॉकेटच्या दिशेने लावायच्या आणि बेसलाईनवरनं बेस व्हाईट कॉईनला खालनं जोरात मारलं की त्या 2 त्या पॉकेटच्या दिशेने जातात. हा सरळसोट ब्रेक मला माहिती आहे, इतर सगळ्यांना माहिती आहे. पण त्या पलीकडेही ब्रेक्सचे बरेच प्रकार आहेत ना कॅरममध्ये? बेसिकली मोठ्या प्रमाणावर म्हणजे बेसिकली हाय लेवलवरती स्ट्रेट ब्रेक आणि रिव्हर्स ब्रेक हे 2 रिव्हर्स. प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स बरेच आहेत. तर आपण व्हिडिओ बघूया ना, की कसे स्ट्रेट ब्रेक आणि रिव्हर्स ब्रेक करता येतात. तर हा आहे सुरुवातीला स्ट्रेट ब्रेक. ह्याच्यामध्ये हा नेहमी सिंगल्सला करून चालत नाही. कारण हा ब्रेक केल्यावरती सगळ्या कॉइन्स ऑपोझिट फ्रेमवर जातील. त्यामुळे ह्याचा फायदा डबल्समध्ये आहे. कारण समोरच्या फ्रेमवर गेल्यावरती ऑपोझिट फ्रेमवर आपला पार्टनर असला तर तो फायद्यात राहील. तर हा ब्रेक बघू आपण. हां, बरोबर. म्हणजे जर का सिंगल असेल आणि मी समोर बसलो असेल तर मला बऱ्याच काळ्या ओपन झाल्यात. करेक्ट. तर सांगितल्याप्रमाणे हा डबल्सला खेळला जातो. सिंगल्सला हा ब्रेक करू नाही. डबल्सला माझाच पार्टनर समोर आहे आणि मग मला करेक्ट. पांढरे झोपाय. बरोबर, राईट. करेक्ट. आणि ह्याच्या पुढे आपण बघूया की आपला रिव्हर्स ब्रेक कसा करता येईल. तर बरीच लोक सिझर ग्रिप वापरतात रिव्हर्स ब्रेक करायला. तर इथे मी सिझर ग्रिपनीच ब्रेक केलेला आहे. तर हा बघू.
क्या बात है. तर ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप करता येतात. स्ट्रायकर कुठे ठेवून ब्रेक करतोय, बॉलवर ठेवून केला, साईडला ठेवला, वेगवेगळ्या ठिकाणून केल्यावरती त्याचे इफेक्ट वेगवेगळे होतात ब्रेकवरती. पण एखादा व्यक्ती जर का कम्फर्टेबल नसेल सीझर ग्रिपनी ब्रेक करायला, तर साध्या ग्रिपनी हा ब्रेक केला जातो. तर तोही बघू आपण डबल फ्रेमवर आपटून कसा करतात. तर यामध्ये स्ट्रायकर एकदम हळू जाईल कारण तो 2 वेळा फ्रेमवर आपटेल, पण हाही ब्रेक शक्य आहे. ओके. राईट. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तोच आहे, फक्त कॅरम काय स्पीडने आणि कुठल्या दिशेने येतोय ते बदलत आहे. करेक्ट. बरोबर. नाईस. कॅरम पाहून आणि ब्रेक वगैरे पाहून माझे हात खरं तर शिवशिवायला लागलेत. कधी एकदा आता कॅरम खेळतो असं होतंय मला. आता ह्या क्षणी लगेच कॅरम खेळता जरी येणार नसला तरी तू आम्हाला बरेच कॅरमचे शॉट्स दाखवणार आहेस, त्यामुळे ते पाहायला मी खूप उत्सुक आहे. कॅरमचे शॉट्सबद्दल एक स्ट्रेट शॉट, स्ट्रायकर, कॉइन, पॉकेट किंवा मग कट मारून किंवा रिबाउंड असे एक बेसिक शॉट्स माहिती आहेत. पण देर इज बिग रेंज ऑफ शॉट्स इन कॅरम टू, राईट? म्हणजे फक्त हे 3 नाही आहेत. नाही, कॅरममध्ये बरेच शॉट्स आहेत आणि आपण त्यातले काही शॉट्स आज बघू, की आपल्याला वेळेमध्ये जेवढे बसतील तेवढे. तर माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा शॉट आहे ॲडव्हान्स शॉटमध्ये ग्लान्स. कारण हा खेळायची अपॉर्च्युनिटी आपल्याला खूप मिळते. म्हणजे प्रत्येक बोर्डात एक तरी ग्लान्स मारता येईलच. अशी जर का त्यामुळे जर का ग्लान्स शॉट चांगला खेळता आला, तर गेम बराच सुधारू शकतो. तर आपण या व्हिडिओत ग्लान्स बघूया. तर नावाप्रमाणे ग्लान्समध्ये काय होतं, स्ट्रायकर पहिल्या कॉईनला लागून डिफ्लेक्ट होतो, दिशा बदलते. त्यामुळे आपण काळीवर मारून आपली पांढरी कॉईन घेऊ शकतो ह्याच्यात. हां, म्हणजे आत्ता तू म्हणतोस की लाल बॉलवरनं तुला सरळ सोट पांढरी आहे, तरी तू तशी घेत नाहीयेस. नाही, त्याचं कारण हे की ऑपोनंटला काळी सोपी आहे, तर आपल्याला ही अपॉर्च्युनिटी आहे की ऑपोनंटची काळी कॉईन कठीण करायची. ओके. त्यामुळे ग्लान्स मारता येईल इकडे. तर हा शॉट बघू. सुंदर. आणि ग्लान्समध्ये पण व्हेरिएशन्स आहेत. कॉईन कुठे आहे त्याच्यावरती. हा सरळ ग्लान्स झाला. आपण क्रॉस ग्लान्स बघूया पुढचा. की ह्याच्यामध्ये काय होतं, की आता काळी कॉईन फ्रेमच्या बाजूला आहे, त्यामुळे नॉर्मल ग्लान्स मारून ती आपल्याकडे खेचून घेता येणार नाही. तर क्रॉस ग्लान्सने ती कशी मारायची हे बघूया. ओके. नाईस. तर अशा प्रकारे हा ग्लान्स शॉट झालाय. आणि आता पुढच्या शॉटकडे आपण वळू. तो आहे एकदम सोपा शॉट आहे. ह्याला म्हणतात स्विच. हां, म्हणजे इथे काळी तर सोपी दिसतीच आहे. हो, पण आपण काळी नाही घेत आहोत, पांढरी घेतोय. पांढरीला तर काळीचं बूज दिसतंय ना? हो, हो. पण जर का तू नीट बघशील तर लक्षात येईल की काळी आणि पांढरीचा अँगल पॉकेटकडे नाही, फ्रेमवरती आहे. त्यामुळे जर का जोरात मारलं तर हे स्विच होईल नावाप्रमाणे. खूप सोपा शॉट आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली तर कोणीही हा खेळू शकतं. की काळी फिरवून पांढरी पॉकेटमध्ये कशी घ्यायची आपण बघू. बरं. क्या बात आहे, ती काळी बार तीनदा उडून पडली. तर हा झाला स्विच शॉट. आणि जसे आपण मगाशी एक क्रॉस पाहिला, क्रॉस ग्लान्स, याप्रमाणे क्रॉसचे काही व्हेरिएशन्स पण आहेत. तर आपण तेही शॉट बघूया. एक आहे थंब आहे, डबल आहे. तर आपण पहिला क्रॉस थंब बघू की कसा खेळता येईल. तर इथे आपल्या 2 कॉइन्स आहेत. अ, पांढरी एक पॉकेटवरती आहे आणि एकीला बूच लागलाय. म्हणजे इथेही तू काळी घेणार नाहीयेस. नाही, नाही.
तर बर इकडे रादर आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे की ही काळी उठवून आपली पांढरी घ्यायची आणि हा बोर्ड आपण संपवू शकतो. ओ तर हा जर का क्रॉस मारला तर कसा घेता येईल बघूया. सुपर. तर ह्याच्यात व्हेरिएशन्स खूप आहेत. म्हणजे हे आपण थंबला पाहिलं, जे रिलेटिव्हली सोपं होतं, जवळ होता. लांब जर का असेल तर ऑपोजिट फ्रेमवर पण हाच मारता येईल. तर त्याला म्हणतात क्रॉस डबल. तर क्रॉस डबल कसा खेळतात बघूया. इकडे पण तेच आहे की आपल्याला पांढरी घ्यायची आहे आणि काळी कठीण करायची आहे. तर आपण क्रॉस डबल बघू. फारच भारी. हे सगळे हे सगळे ॲडव्हान्स स्ट्रोक्स आहेत असं तू म्हणलासच, कारण की प्रत्येक स्ट्रोकमध्ये जी मला सोपी वाटते ती तू घेत नाहीच आहेस, तू अवघड सोंट्या घेतोयस. आणि याच्यात तुझं प्लॅनिंगही दिसतंय की फक्त आहे ती सोंटी घ्यायची नाही तर पुढची सोपी करायची किंवा समोरच्याची अवघड करायची अशा दृष्टीने तू खेळतोयस. आणि प्रत्येक शॉट खेळताना तू स्ट्रायकर वेगवेगळ्या प्रकारे धरतोयस. सो तू बऱ्याच ग्रिप्सनी खेळतोस का? हो, आणि 4-5 ग्रिप्सचे ग्रिप्स तरी असे, आहेत. हा, ग्रिप्सचे प्रकार किती आहेत तेच विचारणार होतो मी. की हां, 4-5 ग्रिप्स तरी आहेत आणि आपल्याकडे एक इमेज आहे. ती बघू आपण की ग्रिप्स कशा वेगवेगळ्या कुठल्या ग्रिप्स आहेत. तर जी पहिली ग्रिप आहे त्या ग्रिपनी मी खेळतो. ह्याला म्हणतात लॉक ग्रिप. म्हणजे जे स्ट्रायकिंग फिंगर आहे ते मी अंगठा आणि करंगळीमध्ये पकडतोय अशा ओके. प्रकारे. तर तर ही झाली लॉक ग्रिप. पूर्वी मी आणि लॉक ग्रिप सगळ्यात पॉवरफुल ग्रिप आहे. कारण खूप ताकद मिळते त्याला, खूप फोर्सनी खेळता येतं. आणि त्याआधी मी नॅचरल ग्रिपनी खेळायचो, जी फक्त अंगठ्याच्या सपोर्टनीच खेळतो आपण. पण नॅचरल ग्रिप सुद्धा आली तर बरं असतं, कारण कधी-कधी काय होतं, की बोर्डावरती जागा मिळत नाही हात ठेवायला. बाजूला कॉइन्स असतात. त्यामुळे फक्त हम्म, 2च बोटं खाली ठेवून खेळायचं असेल तर नॅचरल ग्रिपनी खेळू शकतो. ओके. अ, त्या पुढची आहे सीझर ग्रिप, जी मगाशी आपण ह्याला वापरली रिव्हर्स ब्रेक करताना किंवा थंब घ्यायला पण वापरता येईल बेसलाईनच्या खालच्या कॉइन्स. जी थंब ग्रिप आहे, ती आपली नावाप्रमाणे थंब कॉइन्स घ्यायला. डाव्या किंवा उजव्या दोन्ही हाताने खेळता येईल. राईट. आणि सगळ्यात कठीण ग्रिप आहे ती आहे स्पिन ग्रिप. तर आपण स्पिन ग्रिप कशी वापरायची हे नंतर बोलू ह्याच्यावरती. तर ह्याच्यामध्ये स्पिन केला जातो स्ट्रायकर. तर आपण हे बघूया ना की कसं खेळतात या एखाद्या लाईक सीझर ग्रिपनी कशी खेळायचं. सो म्हणजे मला रेंज ऑफ शॉट्स खेळायचं असेल तर मला ह्या 4-5 ग्रिप्स आल्या पाहिजेत. म्हणजे फक्त एका ग्रिपने मी खेळतोय असं नाही चालणार. म्हणजे वेगळ्या ग्रिप्सची प्रॅक्टिस केली पाहिजे मला. जेवढ्या जास्त येतील तेवढ्या फायद्याचं राहील. ओके. तर आपण एक शॉट बघूया की आता ही सिंपल कॉइन आहे, ही पांढरी पॉकेटमध्ये घ्यायची आहे सीझर ग्रिपनी. तर इकडे अपॉर्च्युनिटी आहे की काळी हलवून पण घेता येईल ही. तर दोन्ही प्रकारे बघू की नॉर्मली लोक कशी घेतील ही. ही साधी पॉकेटमध्ये गेली. पण हीच जर का कॉइन आपली पांढरी फ्रेमवरती मारली खालच्या, तर काळी पॉकेटवरनं उडून लांब जाईल. राईट. नाईस. तर हा झाला डिस्प्ले शॉट. आणि मगाशी आपण स्पिन बद्दल बोललो. तर स्पिन कसा वापरायचा, ती वापरायची जास्ती संधी मिळत नाही खेळताना. पण कधी असं चान्स आला, आता हे एक जे एक्झाम्पल आहे, व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये स्ट्रायकर आणि कॉइन एका लाईनीत आहेत आणि स्ट्रायकर बॉल वरती ठेवला तर आपण तो अशक्य आहे पॉकेटमध्ये नॉर्मल ग्रिपनी जायला. तर ह्या वेळेला बोट सरळ धरायच्या ऐवजी आडवं धरलं तर त्याला म्हणतात स्पिन ग्रिप. त्यांनी आता हा जर का असा शॉट मारला तर स्ट्रायकर अँटी क्लॉकवाईज फिरेल आणि कॉइनला ढकलत पॉकेटकडे नेईल.
पण ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की हा उजव्या हातानेच खेळता येईल इकडे. डाव्या हाताने खेळलं तर स्ट्रायकर क्लॉकवाईज फिरायला लागेल बर. आणि मग जाणार नाही ती कॉईन, मग ती दुसऱ्या दिशेला जाईल. बरोबर. तर हा शॉट आपण बघू. खूपच भारी. तर हे- त्या सिच्युएशन मध्ये मी ओव्हरकट मारायचा प्रयत्न केला असता किंवा रिबाउंड घेतला असता, पण स्पिन अवेलेबल आहे हेच मला माहिती नव्हतं. सो थँक्यू फॉर धिस. आणि मी थोडासा गोंधळून गेलो की आपण कॅरम बद्दल बोलतोय का क्रिकेट बद्दल, कारण की सगळ्या शॉट्सची नावं म्हणजे स्ट्रेट झाला, कट झाला, ग्लान्स झाला, स्पिन झाला, ही सगळी क्रिकेटचीच नावं वाटतात. हो, बरीच नावं क्रिकेटची आहेत. क्रिकेटची नावं आहेत आणि एवढंच नाही तर स्लिप शॉट सुद्धा आहे, की स्लिप कसा घेतात, ज्याला लोक पंच म्हणून, बरीच लोक पंच म्हणतात. हा. तर हा कसा घ्यायचा आहे हे बघू. तर ह्याच्यामध्ये होतं काय, त्याचं स्ट्रायकर आणि फ्रेम ह्याच्यामध्ये कॉईन दाबली जाते आणि ती घसरून पॉकेटमध्ये जाते. तर ह्याला म्हणतात स्लिप शॉट. अक्षरशः ती घसरते म्हणून त्याचं नाव स्लिप आहे. तर ओ. हा शॉट बघूया. भारी. हा थोडासा कठीण शॉट आहे, पण ह्याच्यापेक्षाही कठीण म्हणजे स्ट्रायकर स्लिप. तर स्ट्रायकर स्लिप मध्ये काय होतं की कॉईनच्या ऐवजी म्हणजे कॉईन तर घसरतेच, पण स्ट्रायकर सुद्धा स्लिप होतो. तर ही चांगली अपॉर्च्युनिटी आता इकडे, की आपली एक कॉईन अडलेली आहे पांढरी, एक पॉकेटवर आहे. जर का पॉकेटवरची कॉईन आपण सरळ घेऊन टाकली तर पुढची अडलेली राहील. म्हणून स्ट्रायकर सरळ मारण्यापेक्षा काळीवर मारून स्लिप केला खाली, ओके. तर आपली पुढची कॉईन सोपी होऊन जाईल. तर हा शॉट बघू. क्या बात आहे. सुंदर. हा सो तर ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये ते शॉट्स अवेलेबल आहेत हे सुचणंच खूप अवघड आहे. त्यासाठी बरीच प्रॅक्टिस पाहिजे असं दिसतंय. आणि मगाशी मी म्हणलं तू ग्रिप्स वेगवेगळ्या वापरतोस आहेस वेगवेगळ्या शॉट्ससाठी, पण तू स्पीड पण वेगवेगळा वापरतोयस असं दिसतंय. तू प्रत्येक शॉटला वेगवेगळा फोर्स वापरून खेळतोयस, तू एकाच फोर्सनी खेळत नाहीयेस. पण मग स्पीड मॅनेज कसा करतोस तू? हळू कधी मारायचा, जोरात कधी मारायचा आणि कसा? राईट. स्पीड 3 प्रकारे मी कंट्रोल करतो. बेसिकली एक आहे की जर का कॉईन जोरात मारली पॉकेटमध्ये तर ती उडून बाहेर येईल. त्यामुळे कॉईन ॲव्हरेज स्पीडलाच गेली पाहिजे पॉकेटमध्ये. तर 3 प्रकार असे आहेत. एक तर सिंपल आहे की आपण हळू मारायचा किंवा जोरात मारायचा. त्याने स्पीड कंट्रोल होईल. राईट. दुसरी आहे ती म्हणजे कॉईन जर का खूप जवळ असेल आपल्या ह्याच्या स्ट्रायकरच्या, तर ती पुश होईल. त्याला स्ट्रायकर आपटणार नाही आणि कॉईनवरचा स्पीड कमी होईल. आणि तिसरा प्रकार आहे कट. म्हणजे समजा पॉकेट, स्ट्रायकर आणि कॉईन हे एका लाईनीत असतील तर कॉईन खूप जोरात जाईल. जर का स्पीड कमी करायचा असेल तर लाईनीत स्ट्रायकर नाही ठेवायचा. बाजूला ठेवला तर कॉईनला कट लागेल आणि कॉईनचा स्पीड कमी होईल. ओ, तू ते पहिल्या ग्लान्स शॉटमध्ये दाखवलं होतंस तसं काहीच म्हणजे. राईट, राईट. तर ग्लान्समध्ये आपल्याला खूप जोरात मारायला लागला स्ट्रायकर, पण कॉईन पर्यंत पोहोचताना त्याचा स्पीड कमी झाला. बरं. तर तशा प्रकारे करता येईल आणि ह्याचे फायदे बऱ्याच ठिकाणी करता येतील. तसं आपण एक बॉम्ब शॉट आहे तो बघू, की बॉम्ब शॉटमध्ये स्पीड कसा वापरायचा. बॉम्ब हे शॉटचं नाव आहे. शॉटचं नाव बॉम्ब आहे, कारण बर. इकडे स्ट्रायकर बॉम्बचं काम करतो, की आपली कॉईन घेऊन बाकीच्या कॉईन उडवतो बोर्डावरच्या. तर तर आता इकडे आपल्या एका पांढरीला बूच लागलेलं आहे काळीचं हा, आणि पलीकडे. एक सोपी आहे. तर स्ट्रायकर जर का कॉईनच्या खूप जवळ ठेवला तर ती कॉईन अलगद पॉकेटमध्ये जाऊन स्ट्रायकर ते बूच हलवून टाकेल किंवा घेऊन टाकेल.
तर हा बॉम्ब थंब म्हणतात त्याला. तर बॉम्ब थंब कसा मारायचा बघूया. बर. मस्त. आता ह्याचंच एक व्हेरिएशन आहे, की समोरच्या जर का फ्रेमवरती असेल कॉइन, तर ती कशी घ्यायची. आता इथे आपल्याला रिबाउंड मारणं शक्य नाही, कारण आपली कॉइन अडकलेली आहे. तर ती सोपी करता येईल आपल्याला डबल शॉट मारून. तर हा शॉट बघूया. हाही बॉम्बच आहे, कारण कॉइन खूप जवळ आहे स्ट्रायकर आहे. तर ह्याला म्हणतात बॉम्ब डबल. कमाल. तर अशा प्रकारे थंडी ही का वाजते? काढता आली आपल्याला अडकलेली कॉइन. थंडी का वाजते? फारच भारी. तर हे अरे बेसिकली आगीचं दोन प्रकार झाले बॉम्बचे, जेव्हा कॉइन खूप जवळ होती. छान करतोय. त्या- रिमोट सगळेजण ते स्ट्राईक म्हणजे प्रत्येक शॉट एक्सटेंड करतोय. मस्त झालं. कोणाचा तरी मायक्रोफोन चालू आहे. म्यूट करता का प्लीज? थँक्यू. ओके समीर, कंटिन्यू. ओके. तर हे बॉम्ब शॉट्स जेव्हा कॉइन खूप जवळ होती ते झाले. आणि ह्याच्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे शार्प कट मारला कॉइनला तरी कॉइन हळू जाईल, आणि स्ट्रायकर अक्षरशः कुठेही फिरवता येईल बोर्डावरती, तेव्हा त्याला म्हणतात बॉम्ब कट. तर आपण तो पुढचा बघूया. तर आता ही जी वरची बेसलाईनची कॉइन आहे, त्याला कट मारून घेणं शक्य आहे. राईट. पण आपली अडकलेली कॉइन पण काढायची आहे. आणि गंमत म्हणजे ही कॉइन बोर्डावर जवळजवळ कुठेही असती तरी काढता आली असती, तर बॉम्ब शॉट मारून. तर ही कशी काढायची अडकलेली कॉइन हे बघू आपण. काहीच्या काही. तर आता ही कॉइन सोपी झाली आहे, तर आता हे घेणं शक्य आहे आपल्याला. हे समीर, म्हणजे आता तू माझी खरं तर चेष्टा करतोयस असं मला वाटायला लागलंय. कारण की तू जी आता कॉइन सोपी झाली म्हणून घेतलीस, तीच मुळात माझ्यासाठी अवघड होती. पण खूप खूपच मजा आली हे सगळे शॉट्स पाहून. मला मला कॅरमच्या प्रदर्शनात गेलोय असं वाटत होतं, की कॅरमची आर्ट गॅलरी आहे आणि मी त्या आर्ट गॅलरीत जाऊन प्रत्येक ठिकाणी एक एक सुंदर शॉट्स, एक्झिबिशन शॉट पाहतोय. खूपच मजा आली. सो आता हे सगळे व्हिडिओज आपल्याकडे आहेत शॉर्ट्सचे, ते मी प्रॅक्टिस केले आणि हे सगळे शॉट्स मला खेळता आले, की मी पण प्रोफेशनल कॅरम प्लेअर झालो असं म्हणायचं का? अं, एवढं सोपं नाहीये, कारण शॉर्ट्स हा एक भाग झाला कॅरमचा. त्याच्यामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, टेम्परामेंट आणि स्ट्रॅटेजी, चॉईसेस, की ऑपोनंटच्या कॉइन कशा अडवून ठेवायच्या आणि आपल्या कशा सोप्या करायच्या. कारण एक टेम्परामेंटवरनं आठवलं मला, US ओपनला मी खेळत होतो आणि माझी शेवटची कॉइन होती बोर्डावरती, पॉकेटवर होती, आणि मेंटल स्ट्रेसमुळे ताकदच नाही पुरली. स्ट्रायकर पोचलाच नाही कॉइन पर्यंत आणि ऑपोनंटनी संपवून टाकला बोर्ड. हम्म. त्यामुळे हे टेम्परामेंट मध्ये होऊ शकतं, की मेंटल स्ट्रेस. आणि त्यामुळे हे थोडक्यात सांगायचं तर कॅरमचा एकच रूल आहे, की आपल्या टर्न्स कमी करायच्या आणि ऑपोनंटच्या वाढवायच्या. हे प्रत्येक शॉट मध्ये विचार केला पाहिजे याचा. वाव. हे हा हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इफ देर इज वन थिंग दॅट एव्हरीवन वॉन्ट्स टू टेक आउट ऑफ धिस इंटरव्ह्यू, हे जे आत्ता तू म्हणलास तो गुरुमंत्र असल्यासारखा आहे, की आपले चान्सेस कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि समोरच्याचे चान्सेस वाढवायचा प्रयत्न करायचा. ही फारच फारच सुंदर टिप दिलीस तू आमच्या सगळ्यांसाठी. हा एक गुरुमंत्र ठेवून कॅरम खेळायला हरकत नाही सगळ्यांनीच. आणि तुला हे सगळे स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅनिंग तू जिथे स्पर्धा खेळायला जातोस तिकडेही बरंच पाहायला मिळत असेल ना? हो, नक्कीच. US ओपनला बरंच शिकायला मिळालं मला, की
आम्ही खेळायला जातो तेव्हा लोक किती महत्व देतात त्याला, की जे टॉप प्लेयर्स आहेत पहिले 10 किंवा असे, की जेवढ्या नेमावर महत्व आहे, नेम चांगलं लागण्यावर, तेवढंच महत्व स्ट्रॅटेजीलाही देतात. कारण नेम बऱ्याच लोकांना चांगला असतो. ओपन करून दिला बोर्ड तर ऑपोनंट संपवून टाकू शकतो. त्यामुळे सांभाळून खेळावं लागतं. आम्हाला जरा ह्या स्पर्धांबद्दल सांग ना, US ओपन, US नॅशनल्स, म्हणजे वातावरण कसं असतं, किती लोक येतात, कधी होतात या स्पर्धा, फॉर्मॅट काय असतो, जरा सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच. कळण्यासाठी. US ओपन साधारण एक 125 ते 150 लोक पार्टिसिपेट करतात आणि ती स्पर्धा होते US मध्ये कुठेही कुठल्याही स्टेटमध्ये असते. आधी कळलं जातं, आपण रजिस्टर करून नाव घालू शकतो आपलं. आणि ह्याच्यामध्ये राउंड रॉबिन फॅशनने खेळली जाते. म्हणजे साधारण एक 125 लोक असतील तर रफली 7 राउंड्स होतील. तर स्विस राउंड रॉबिन मध्ये काय होतं, प्रत्येकाने 7 राउंड खेळायला मिळतातच, जिंकलं किंवा हारलं तरी. आणि प्रत्येक गेम नंतर हा पाहताच बोर्ड हे दाखवला स्क्रीनवरती, तसं आपले रिझल्ट दिसतात, रँकिंग दिसतं आपल्याला प्रत्येक गेम नंतर. आणि त्याच्यावरती बेस्ड कम्प्युटर ठरवतो की आपला ऑपोनंट कोण असेल, आणि त्याप्रमाणे आपल्याला संधी मिळते वरती वरती जायची. आणि जर का आपण पहिल्या 8 मध्ये आलो तर मग नॉकआउट राऊंड करता सिलेक्ट होतो, मग क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. हो, खूपच भारी. मगाशी तू बोलता बोलता म्हणलास की सगळे चांगले प्लेयर्स ह्या टुर्नामेंटमध्ये खेळायला येतात. तर सगळे चांगलेच प्लेयर्स येतात असं नाही, कधी कधी वाईट प्लेयर्सही या टुर्नामेंटमध्ये खेळायला येतात. कारण की 2010-11 साली मी US ओपन खेळलो होतो. माझी रँक काय आली त्याबद्दल आपण आत्ता नको चर्चा करायला. पण मला तिकडे जाऊन खेळ पाहायलाच लोकांचा इतकी मजा आली. एक एक इतके कमाल प्लेयर्स होते तिकडे, त्यांचा खेळ पाहून. आणि फायनल मॅचेस ज्या होतात त्या तर इतक्या थ्रिलिंग होतात. आणि तिकडे मला खूप वेगवेगळी लोक भेटली, इंटरेस्टिंग लोक. म्हणजे तिथे नारायण परांजपे नावाचे एक गृहस्थ होते. ते 75 ते 80 ह्या वयोगटातले असतील. पण ते रेग्युलरली अमेरिकेत येऊन ह्या स्पर्धा खेळायचे. आणि त्या वयातही त्यांची रँक पहिल्या 5च्या आत होती. अँड नॉट जस्ट दॅट, त्यांनी त्यावेळेस नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली होती, सलग लॉंगेस्ट कॉम्पिटिटिव्ह कॅरम खेळण्यासाठी. म्हणजे नारायण परांजपे, प्रकाश कागल म्हणून एक टेक्सासचे आहेत, अतुल खरेचा आणि प्रमोद सेन, अशा चौघांनी हे रेकॉर्ड केलं होतं. त्यांनी 2005 साली माझ्या मते सलग 32 तास 45 सेकंद नॉनस्टॉप कॉम्पिटिटिव्ह कॅरम खेळले. आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. आणि ते सांगत होते की आपण जरी खेळ म्हणत असलो याला की कॅरम खेळू, तरी कॉम्पिटिटिव्ह कॅरम स्कोर्स वगैरे मेंटेन करून खेळणं इज व्हेरी टायरिंग. आणि त्यामुळे त्यांचं जे रेकॉर्ड चालू होतं त्या चौघांचं, त्याच वेळेस त्यांच्याबरोबर 4 डॉक्टर्सची टीम तैनात होती त्यांचं रेग्युलर ब्लड प्रेशर मॉनिटर करायला, डिहायड्रेशन आणि हायड्रेशन मॅनेज करायला वगैरे. त्यामुळे ते सांगत होते की 32 तासानंतर ते म्हणजे पूर्ण एक्झॉस्ट झाले होते, पण त्यावेळेस त्यांचं ते रेकॉर्ड झालं होतं. नाही, इट्स रिमार्केबल, कारण इट्स सो मेंटली ड्रेनिंग की एक गेम नंतर मला 5 मिनिटाची विश्रांती मिळाली तर आवडेल, की थकून जायला होतं. ओके. सो पुढचा प्रश्न जरा महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तो महत्वाचा आहे. सो आता आपल्याला काय कॅरमचे नियम कळले, वेगवेगळे ॲडव्हान्स शॉट्स कळले, तू US ओपन, US नॅशनल बद्दलही सांगितलंस. आता हे सगळं पाहून प्रेक्षक आपले सगळे इन्स्पायर होतील आणि उद्यापासून कॅरम सिरियसली खेळायला लागतील याची मला खात्री आहे. आणि प्रेक्षकांमध्ये बरेचसे यंगस्टर्स असण्याची शक्यता आहे, कारण की आपल्या MKM टुर्नामेंटमध्ये ज्युनियर लेवल टुर्नामेंट होते, त्यालाही भरपूर प्रतिसाद असतो. त्यामुळे इथे यंगस्टर्समध्येही कॅरमबद्दल उत्साह खूप आहे. तर आता ह्यापैकी कोणीही ठरवलं की उद्यापासून मी कॅरम सिरियसली खेळणार किंवा कॅरमची प्रॅक्टिस करणार, तर कोणाला काय हे सगळे ॲडव्हान्स शॉट्स लगेच उद्यापासून जमतीलच असं नाही. तर सुरुवात कॅरमच्या प्रॅक्टिसची कशी करावी, किंवा म्हणजे टिप्स फॉर बिगिनर्स असं तू आम्हाला काय देऊ शकशील? टिप्स 2-3 गोष्टी माझ्या मनात येत आहेत. तर पहिलं म्हणजे
छोट्या छोट्या गोष्टी आहेत की कॅरमच्या बोर्डपासून किती लांब बसलं पाहिजे. फार जवळ बसलं तर हात खूप बेंड होईल किंवा फार लांब बसलं तर स्ट्रेच होईल. या दोन्ही गोष्टीत आपला राईट. नेम लागणार नाही. आणि दुसरं म्हणजे एक टेक्निक मी वापरतो. ते म्हणजे समजा कॉइन ह्या दिशेला आहे. तर नॉर्मली लोकं फक्त हात इकडे नेतात मारताना. तर मी माझे खांदे आहेत, हे टर्न करून कॉइनला फेस करतो असे. ओ. हां, ज्या दिशेला कॉइन असेल त्याला खांदे कॉइनकडे फेसिंग असतात. त्यामुळे नेम सुधारतो. हां, दॅट्स अ व्हेरी गुड टिप. आणि तिसरं म्हणजे नव्या लोकांकरता नेम कसा धरायचा, त्याला म्हणतात एमिंग टेक्निक आणि हाऊ टू फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जर का पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढता आला, तर नेम सुधारेल आणि कॉइन्स जायला लागतील. तर आपल्याकडे ही इमेज आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे कधीही नेम धरताना एक इमॅजिनरी लाईन काढायची पॉकेटमधनं, कॉइनच्या सेंटरच्या थ्रू दुसऱ्या साईडला बाहेर आली पाहिजे. आणि दॅट इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर ओके. तर स्ट्रायकर कुठूनही मारला त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टवर, तर कॉइन पॉकेटमध्ये जाईल. आणि एकदा हे जमायला लागलं, की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढता यायला लागला, की नेम सुधारेल आणि खेळायलाही मजा येईल. आणि मग त्यापुढे आपल्या क्रिएटिव्हिटीवरती आहे, की समोर आपली कॉइन जर का अडलेली आहे दुसरी, तर स्ट्रायकर कुठे ठेवून मारला ह्या कॉइनला, तर स्ट्रायकर ती तिकडे जाऊन ती कॉइन सोपी करेल. तर दॅट इज क्रिएटिव्हिटी. ते प्रत्येकावरती आहे कसं खेळायचं पुढे. आता तू क्रिएटिव्हिटी हा शब्द वापरलास त्याच्यावरनं मला आठवलं माझ्याकडे एक अरुण देशपांडे ह्या अरुण देशपांडे इज अ व्हेरी फेमस प्लेअर इन इंडिया, म्हणजे भारतातले उत्तम कॅरम प्लेअर आहेत ते. त्यांची एक दोन पुस्तकं आहेत माझ्याकडे. मगाचपासून मी जे किस्से वगैरे सांगतोय ते त्याच पुस्तकातले वाचून सांगतोय. तर त्यांनी त्या पुस्तकात म्हणलंय की आजपर्यंतची त्यांना मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट अशी होती की कोणीतरी त्यांना म्हणालं त्यांचा गेम पाहून की तुमचा ऑपोनंट एक स्ट्रायकर वापरत होता, पण तुम्ही जणू काही 3 स्ट्रायकर्स वापरत होतात. तुम्ही तुमच्या स्ट्रायकरचाही वापर स्ट्रायकरसारखा करत होतात. तुम्ही तुमच्या सोंट्यांचाही वापर स्ट्रायकरसारखा करत होतात आणि तुमच्या ऑपोनंटच्या सोंट्यांचाही वापर तुम्ही स्ट्रायकरसारखा करत होतात. त्यामुळे तुम्ही स्ट्रायकर खूपच क्रिएटिव्हली वापरत होतात असं त्यांना कोणीतरी म्हणलं. आता तू क्रिएटिव्हिटी म्हणलास त्याच्यावरनं मला ते आठवलं. हो. आणि अरुण देशपांडेंबद्दल सांगायचं तर इज अ ग्रेट प्लेयर. म्हणजे नॅशनल चॅम्पियन होते. आणि माझ्या लहानपणी मला त्यांचा गेम बघायची संधी मिळाली. ते आमच्या घरी आले होते माझ्या वडिलांशी कॅरम खेळायला. मी शाळेत होतो तेव्हा. आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला स्पिन काय असतो हे दाखवलं, की स्ट्रायकर स्पिन कसा करायचा. आणि मला कॅरममध्ये स्पिन असतो हे माहीत सुद्धा नव्हतं तोपर्यंत. आणि त्यांनी खेळता खेळता व्हाईट स्लॅम सुद्धा केला होता. काय? व्हाईट स्लॅम म्हणतात त्याला. व्हाईट स्लॅम म्हणजे ब्रेक टू फिनिश. ओ, ब्रेक टू फिनिश. हां. हां, आपली टर्न आल्यावर दुसऱ्याला टर्न मिळायच्या आधी संपवून टाकायच्या 9 कॉइन्स आणि क्वीन. ओ, तू त्यांना व्हाईट स्लॅम म्हणजे ब्रेक टू फिनिश करताना पाहिलंस प्रत्यक्ष? हो, हो. वाव. तू कधी केलंयस ब्रेक टू फिनिश? पण नाही, मी नाही केलं. मी 8 कॉइन आणि क्वीन पर्यंत घेतल्यात. 9वी जमली नाही अजून तरी. पण मला नाही जमलं तरी आपल्याकडे व्हिडिओज भरपूर आहेत, की व्हाईट स्लॅम कसा केला जातो. हो. तर हा एक सॅम्पल व्हिडिओ आहे इंटरनेटवरचा, की व्हाईट स्लॅम कसा करायचा. तर हं. ह्यामध्ये कंटिन्युअसली एक घेताना दुसरी सोपी केलेली आहे. जेव्हा जेव्हा कठीण कॉइन असते, तेव्हा ती सोपी करून घेताना दिसेल आपल्याला. आणि तू पहिल्यांदा म्हणलास तसा रिव्हर्स ब्रेक केलाय. रिव्हर्स ब्रेक केलाय. हां. तर आता इकडे सोप्या नाही आहेत सगळ्या, पण ते सोप्या करत जाते ही. आता इंटरेस्टिंग आहे. क्वीन कव्हर अडलेलं आहे, तर ती थंब घेताना मधली काळी काढून टाकेल आणि क्वीन कव्हर सोपं करेल. वाव. राईट. ती क्वीन आणि कव्हरच्या ज्या पाथमध्ये होती ती काळी हलवली तिने खालचा थंब घेताना. सुंदर.
क्या बात आहे. आणि प्रयत्न कंटिन्युअस चालू आहेत आपल्या सोप्या करायच्या दिसतंय आपल्याला. हो. तर आता चांगला ग्लान्स मारलाय आपण मगाशी जो ग्लान्स पाहिला त्याचा फायदा खूप छान केलाय. अडलेली पांढरी कॉइन पण सोपी केली आहे एक घेताना. ही पहा. हो, तिने काळीला ग्लान्स मारून ती रिबाउंड करून पांढरी थंबवर आणून ठेवली. करेक्ट. कमाल प्लॅनिंग आहे. तर असा आहे व्हाईट स्लॅम. हा दिसतो सोपा पण खूप फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं याला. म्हणजे जेव्हा आम्ही US ओपनला जेव्हा एक 300-400 गेम असतात त्यामध्ये पण 3-4च कोणी स्लॅम करू शकतं, व्हाईट स्लॅम किंवा ब्लॅक स्लॅम. तर इट्स वाव. डिफिकल्ट. सो खूपच भारी फिनिश आपल्याला पाहायला मिळाला त्या बोर्डमध्ये. आपणही आता आपल्या कार्यक्रमाच्या फिनिशिंग पॉईंटकडे आलेलो आहोत. सो तूही लवकरच व्हाईट स्लॅम करशील आणि ते तुझं स्वप्न पूर्ण होईल. आणि तेवढंच नाही तर प्रत्येक स्पर्धेगणिक तुझी रँकही 24वरनं 12, 12-6 आणि एक दिवस तू US ओपन जिंकशील अशी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. तशा आम्ही तुला शुभेच्छा देतो. आणि आता आपल्याला अ, प्रश्नोत्तरांकडे वळायला हरकत नाही. प्रेक्षकांनी चॅटमध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत. सो आता आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ, म्हणजे तू त्या प्रेक्षकांना त्या प्रश्नांना उत्तर देऊ शकशील. पण प्रश्नोत्तरांकडे जायच्या आधी आपल्याला एक अनाउन्समेंट आहे. MKM स्पोर्ट्स टॉक शोचा पुढचा एपिसोड हा कुठल्या खेळावर आहे, तो कशाबद्दल आहे आणि त्या एपिसोडचं आपल्याला निमंत्रण द्यायला आपल्याकडे एक व्हिडिओ आहे पूनम चिमुरकर यांचा. सो मी पूनमला बोलवतो आणि तो व्हिडिओ झाल्यावर परत आपण प्रश्नोत्तरांकडे येऊयात. अगदी परफेक्ट फॅमिली गेम अथवा सुट्ट्यांमध्ये खेळायचा खेळ म्हणून आजपर्यंत कॅरमकडे आपण ज्या दृष्टिकोनातून बघत होतो त्याची ही ओळख खरंच खूप चकित करणारी आहे. सर्वप्रथम समीर आणि कौस्तुभ या दोघांचे खूप खूप आभार. कॅरमबद्दल आज तुम्ही ज्या रंजक गोष्टी आम्हाला सांगितल्या, आय एम शुअर सगळ्यांचा कॅरमकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. नमस्कार मंडळी, मी पूनम चिमुरकर. आशा करते की आपणा सर्वांना आजचा एपिसोड नक्कीच खूप आवडला असेल. अशाच अजून एका एपिसोडमध्ये एका नवीन खेळाबद्दल जाणून घ्यायला मी आपणा सर्वांना आमंत्रित करायला आली आहे. खेळ, मग तो मैदानी असो अथवा बैठा खेळ असो. खेळ म्हटलं की स्पर्धा आलीच आणि स्पर्धा म्हटलं की मेहनत, जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठाही आलीच. या सगळ्या गोष्टी आपणा सर्वांना एक वेगळीच प्रेरणा देऊन जातात. आणि जर त्या खेळाची नाळ आपल्या मातीसोबत जोडली असेल तर मग त्याची मजाच काही वेगळी. येत्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राची ओळख असलेल्या अशाच एका खेळाबद्दल जाणून घेणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच. हा खेळ, त्याचे खेळाडू आणि मुळात 7 समुद्रापलीकडे हा खेळ नावारूपाला आणून त्याला यशाच्या शिखरापर्यंत नेणारे त्याचे खरे चाहते, या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायला लवकरच आपण भेटूया. फ्लायर बघून तुम्हाला कल्पना आली असेलच की मी कुठल्या खेळाबद्दल बोलतेय. अजून काही दिवस ही उत्कंठा बाळगूया आणि लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. कॅरमबद्दल आजच्या या गप्पांसाठी पुन्हा एकदा समीर आणि कौस्तुभ यांचे खूप खूप कौतुक. MKM EC 2021 कमिटीचे सुद्धा खूप खूप आभार. आणि नंतर पुढील प्रश्नोत्तरांसाठी कार्यक्रमाची सूत्रे मी कौस्तुभ आणि समीरच्या हाती देऊन आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू पूनम. सो सगळ्यांनी पुढचा एपिसोडही नक्कीच जॉईन करा. खूप इंटरेस्टिंग दिसतोय तोही फ्लायरवरून वगैरे. तुम्हाला खेळ कुठला आहे ते कळलं असेलच, त्यामुळे पुढच्या एपिसोडची ही उत्सुकता आपली आता हळूहळू वाढत जाईल. आपण आता परत कॅरमकडे येऊयात आणि प्रश्नोत्तरांकडे येऊयात. समीर, आपल्याला काही काही इथे प्रश्न आलेले आहेत, ते मी एक एक वाचून तुला विचारतो. विवेक कारखानीस त्यांनी एक प्रश्न विचारलाय. त्या सिच्युएशन, कॅरमच्या एका सिच्युएशनवर प्रश्न दिसतोय. ओनली 2 coins लेफ्ट ऑन द बोर्ड,
इफ आय पॉकेट बोथ, ओके. सो दोनच सोंट्या कॅरमवर उरल्यात, एक काळी एक पांढरी. माझ्या पांढऱ्या आहेत आणि मी दोन्ही सोंट्या घेऊन टाकल्या. सो आता कॅरमवर काहीच उरलेलं नाहीये. तर मग जिंकलं कोण आणि कोणाला किती पॉईंट मिळाले? ओके. तर एक जनरल रूल कॅरमचा असा आहे की जेवढ्या कॉईन्स बोर्डावर असतात, म्हणजे समजा माझ्या पांढऱ्या बोर्डावर राहिल्या असतील, तर जेवढ्या कॉईन असतील तेवढे पॉईंट्स ऑपोनंटला मिळतील, किंवा ऑपोनंटच्या राहिल्या असतील तर मला मिळतील. आता ह्या केसमध्ये दोन्ही कॉईन घेऊन टाकले, म्हणजे बोर्डावर एकही कॉईन नाही, तर कॉईनचे काहीच पॉईंट मिळत नाहीत. पण ज्यांनी क्वीन घेतली असेल त्याला 3 पॉईंट मिळतील. म्हणजे मी घेतली असेल तर मला 3 मिळतील, किंवा ऑपोनंटली घेतली असेल त्याला मिळतील, रिगार्डलेस कोणी बोर्ड संपवला. ओके, म्हणजे मी फिनिश जरी मी केला असला तरी जर का क्वीन मी घेतली नसेल तर ऑपोनंटला 3 पॉईंट्स मिळतील. करेक्ट, आणि करेक्ट. ती क्वीन. ओके, सिम्पल आहे ना. पुढचा प्रश्न आहे श्वेतालीचा. असंच सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे. ब्रेक करताना जर का क्वीन आणि माझी पांढरी, सो मी ब्रेक करताना क्वीन आणि पांढरी एकत्र घेतलं तर ते क्वीन कव्हर धरायचं का? नुसतं ब्रेक करतानाच नाही तर कधीही एकही कॉईन जर का गेली नसेल आपली तर क्वीन नाही घेऊ शकत आपण. आधी गेली तर तो फाऊल होईल. पण जर का दोन्ही कॉईन एकत्र घेतल्या तर ती कॉईन, आपली कॉईन, पांढरी कॉईन पहिली कॉईन घेतली असं समजतील आणि अजून एक चान्स मिळेल कव्हर करायला. पण जर का असं हायपोथेटिकली 2 पांढऱ्या कॉईन आणि क्वीन एकत्र घेतली एकाच शॉटमध्ये, तर वर घेतला असं समजलं जाईल. ओके. आणि मला एक प्रश्न आहे. ह्याच सिच्युएशनमध्ये जर का मी माझी घेतली असेल एक पांढरी, पण मग नंतर मी ड्यू केला चुकून, त्यामुळे ती पांढरी परत वरती आली, त्यामुळे आता परत 9च्या 9 पांढऱ्या वरती आहे, आणि मग मी क्वीन घेतली, तर ती क्वीन गृहीत धरली जाते का नाही, का फाऊल? मग घेऊ शकतो, कारण एक पांढरी एकदा घेऊन झाली आपली, ड्यू मुळे वरती आली तर काही प्रॉब्लेम नाही, मग घेऊ शकतो क्वीन कव्हर, ओके, चालतो. तो ड्यू डझंट मॅटर, मी एकदा Doesn't घेतली. matter. ऑल राईट. पुढचा प्रश्न आहे. ओके, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 3च कॉईन्स आहेत बोर्डवर, एक काळी एक पांढरी एक क्वीन, आणि माझ्या पांढऱ्या आहेत आणि मी पांढरी घेऊन टाकली. सो आता बोर्डवर क्वीन आणि समोरच्याची काळी आहे, तर मग किती पॉईंट्स कोणाला मिळतात? तर सगळ्यात सुरुवातीला रूल सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये फक्त क्वीनचे पॉईंट्स ऑपोनंटला मिळतील. पण ही सिच्युएशन स्ट्रॅटेजी म्हणून वापरतात लोक. म्हणजे हे मी US ओपनला पाहिलंय की एकाचे पॉईंट्स होते 24 आणि दुसऱ्याचे होते 20. तर जेव्हा गेम संपायला आला, शेवटचा बोर्ड होता, 8वा बोर्ड, तेव्हा एक पांढरी एक काळी आणि क्वीन उरली होती, तर ज्याचे 24 होते त्यांनी स्वतःची कॉईन घेऊन टाकली. त्यामुळे काय झालं, ऑपोनंटला 3 पॉईंट मिळाले, त्यामुळे हा बोर्ड हरला पण गेम जिंकला. ओ, आणि जर का त्याने तसं केलं नसतं आणि ऑपोनंटला जर का गेम संपवता आला असता, तो बोर्ड संपवता आला असता क्वीन घेऊन, तर मग 24 ऑल झाले असते आणि त्याला जिंकायचे चान्सेस वाढले असते, मग की पुढचा बोर्ड अजून एक खेळावा लागला असता. इंटरेस्टिंग. त्यामुळे तो चान्स न देता त्याने त्याला बोर्ड दिला आणि गेम जिंकला. ओके. पुढचा प्रश्न आहे महेंद्र भिडे यांचा. सोंटी उडून पडली तर ती नॉर्मली आपण मध्ये ठेवतो, पण मध्ये त्या सेंटरवर ऑलरेडी काहीतरी असेल, एखादी सोंटी किंवा क्वीन किंवा काही, तर मग उडलेली सोंटी ठेवायची कुठे, आणि त्याबद्दल काही रूल बुकमध्ये रूल डिफाईन्ड आहे का? हो, ज्याची टर्न असेल त्याच्या ऑपोजिट साईडला ठेवतात ती कॉईन. म्हणजे माझी टर्न आहे खेळायची आणि सेंटरला ऑलरेडी कॉईन आहे, तर त्या कॉईनच्या ऑपोजिट साईडला ठेवता येईल. जर का सेंटर पूर्ण कव्हर नसेल केलं तर जेवढी बसेल तेवढी ठेवता येईल सेंटरवर, आणि ऑपोजिट साईडला पण कॉईन असेल तर जेवढी जमेल तेवढी त्या साईडला ठेवायची, ऑपोजिट साईडला. म्हणजे जर का एखादी सोंटी लेट्स से काळी सेंटरवर असेल तर त्याला चिकटूनच माझ्या ऑपोजिट साईडला ठेवायची. करेक्ट, करेक्ट. ओके, ओके. हे कायम कन्फ्युजिंग असतं. सो व्हेरी गुड क्वेश्चन आणि व्हेरी सिम्पल आणि क्लॅरिफाईंग आन्सर. पुढचा नितीन कुलकर्णी यांचा प्रश्न आहे. आर देअर रूल्स फॉर युझिंग थंब? नेहमीचा येणारा प्रश्न.
सांग. नाही काही रूल नाही. रूल एकच आहे की कॅरम शुड बी अ फ्लिक, म्हणजे धक्का नाही मारायचा, फ्लिक असला पाहिजे असा, की लाईक मग तुम्ही ह्या बोटाने करा, थंबनी करा, चालतो. आणि युझिंग अ थंब म्हणजे बेसलाईनच्या खालचा प्रश्न असेल की घ्यायला अलाउड आहे तर आहे, आणि दोन्ही हाताने खेळू शकतो. सो बऱ्याच लोकांना मी अगदी सोपं करून सांगायला असं सांगतो की कॅरम जर का तुम्ही लिगली करेक्ट ठेवला असेल त्या 2 लाईनच्या मध्ये आणि कुठल्याही ॲरोला किंवा सर्कलला टच न करता, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय वाटेल ते कॅरमवर करता येतं ॲज फार ॲज युअर फ्लिकिंग. मग तुम्ही सरळ मारा, मागे मारा, डाव्या हाताने मारा, उजव्या हाताने मारा, करंगळीने मारा, काही करता येतं. त्यामुळे डाव्या हाताने घ्यायचं की नाही, थंब अलाउड आहे की नाही, सगळं अलाउड आहे. फक्त स्ट्रायकर लिगल ठेवावा लागतो, असं मी एक थोडक्यात सोपं उत्तर करून लोकांना देतो. मला अजून एक गोष्ट आठवली यावरून, की समजा 2 लाईन्स वरती स्ट्रायकर ठेवलेला आहे, वरच्या आणि खालच्या बेस लाईनच्या, हां. आणि मारताना चुकून बोट आपलं सुटलं, पण स्पीड अगदी कमी लागला आणि स्ट्रायकरनी दोन्ही लाईन क्रॉस नाही केल्या, मध्येच राहिल्या, तर यू डोंट लूज टर्न, परत टर्न मिळते. काय सांगतोयस? हो. वाव, हे तर मला हा, माहित अनलेस नव्हतं. अनलेस तो स्ट्रायकर समोरच्या कॉइनला टच होतोय, जे अगदीच बाजूला आहे, मग नाही मिळणार टर्न. पण नाहीतर इफ यू गेट टर्न अगेन, की परत खेळायला मिळतं. ओके, गुड टू नो. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, ऋषिकेशने विचारलाय आणि हा कदाचित इतर सगळ्यांच्याही फायद्याचा असू शकेल. तुझं प्रॅक्टिस शेड्यूल कसं आहे आणि किती रेग्युलरली तू प्रॅक्टिस करतोस आणि कधी करतोस? माझा बोर्ड तयारच असतो घरात लावलेला. मला आवडतं खेळायला, आणि मला असा वेळ जात नसला मध्ये की दिवसातनं मी एक 10 मिनिटं खेळतो, 10 मिनिटं, 15 मिनिटं. हो, बर. आणि हा, आणि मी आठवड्यातनं एकदा माझा एक कॉलनीत मित्र आहे, त्याच्या बरोबर खेळतो. पण 10-15 मिनिटं खेळतो, लाईक मजा येते, म्हणजे मी हॉबी म्हणून खेळतो. हा, पण हे म्हणजे थोडंसं गाण्याचे किंवा इतर कलांचे रियाज असतात तसं असल्यासारखंच आहे. तू रोज 10-10 मिनिटं का होईना कायम कॅरमच्या टचमध्ये असतोस. हो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथे माझं खेळणं म्हणजे फक्त टुर्नामेंट टू टुर्नामेंट, दर वर्षातनं 3 दिवस कॅरम खेळला जातो फक्त. रेग्युलरली आता खेळायला पाहिजे. आणि मी ट्राय पण करतो, की जर का मला काही सुचलं, नवीन गोष्टी काही करायच्या, क्रिएटिव्हिटी, तर मी ट्राय करतो, नवीन कुठला शॉट शोधून काढता येईल का, जो माहित नाही असा. जरूर. तर अं, अजून एक 2-3 प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत कारण सगळेच. पुढचा प्रश्न आहे महेंद्रचा. इफ अ कॉइन इज टचिंग द फ्रेम ऑफ द बोर्ड, एस्पेशली ॲट द सेंटर ऑफ ऑपोजिट साइड, इज देअर एनी ट्रिक टू पॉकेट इट? हो, 2 प्रकारे. जर का टच झाला असेल तर एक म्हणजे पंच, ज्याला म्हणतात कॉइन स्लिप, हां, आपण किंवा दाखवलं दुसरा होतं. स्ट्रायकर स्लिप करू शकतो. राईट. तर हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय आणि अं, हा आपल्या यूट्यूबवरही जाईल. त्यामुळे सगळ्यांना जाऊन तो स्लिप शॉट काही दिवसांनी तो पाहता येईल. आय थिंक तू दाखवलेला तो कडेच्या फ्रेमवरचा स्लिप शॉट दाखवला होता, पण हा, तोच समोरही मारता येऊ शकतो आता. कुठल्याही फ्रेमवर मारता येईल. ओके. त्याला एक हे ट्रिक आहे, साधारण स्ट्रायकर 45 वर लागायला लागतो कॉइनला. राईट. आणि आणि एका लाईन मध्ये असेल ना, जर का जिकडे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होणार आहे आणि कॉइनचं सेंटर आणि स्ट्रायकर हे जेवढं जमेल तेवढ्या एका लाईनीत असेल, तर स्लिप लाईक ॲक्युरेटली लागेल. ओके. ऑलराईट. पुढचा प्रश्न आहे अनिरुद्ध भाकरे यांचा. डज द वेट ऑफ स्ट्रायकर मॅटर? आय सी सम व्हेरी थिन अँड सम आर व्हेरी बल्की. दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. हो, वेटला अपर लिमिट आहे 15 ग्रॅम. 15 ग्रॅमच्या वर स्ट्रायकर अलाउड नाही आहे. आणि स्ट्रायकरचे जे सर्कम्फरन्स आहे त्याला मशीनच मिळतात, यात घातलं की त्यात बसला स्ट्रायकर तर अलाउड नाही, तर नाही, त्याच्यावर मोठा नसावा. छोटा कितीही चालेल, हलका कितीही चालेल, पण जवळजवळ जे आपल्याला स्ट्रायकर हल्ली मिळतात ते 15 ग्रॅमचेच मिळतात. ते काही दिवसांनी थोडे थोडे घासून 14.8 14.9 पर्यंत बनतात. पण आणि दुसरं म्हणजे बल्की किंवा हे त्याच्या डेन्सिटीवर ठरतं. म्हणजे 15 ग्रॅमचा एक स्ट्रायकर जाड आणि एक बारीक असू शकतो. पण फक्त अप्पर लिमिट आहे, म्हणजे स्टँडर्ड एवढ्याच सर्कम्फरन्सचा पाहिजे, एवढ्याच थिकनेसचा पाहिजे आणि 15 ग्रॅमचा पाहिजे असं नाही. 15 थिकनेसचं लिमिट ग्रॅमपर्यंत. नाहीये. थिकनेसची लिमिट नाही. थिक किती असू शकतो. आणि वजनाचीही नाहीये, लोअर वजनाची असं लोअर म्हणतो. वजनाची नाहीये. ओके. 15 ग्रॅम किंवा खाली पाहिजे त्याच्या. ओ बर. आणि मटेरियल कुठलंही चालतं स्ट्रायकरला एक्सेप्ट मेटल.
आणि हल्ली हस्तिदंताचा स्ट्रायकर बँड आहे, पण हां. अदर दॅन दॅट कुठलाही चालतं. राईट. पुढचा प्रश्न आहे क्षितिजाचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तू ऑनलाईन कॅरम ट्युटोरियल्स चालू करायचे काही प्लॅन करतोयस का? नाही, अजून तरी काही असा प्लॅन नाहीये. पण कोणाला काही मदत हवी असेल तर नक्कीच करीन. पण जरूर विचार कर तू. तू नक्कीच. फार चांगला कॅरम खेळतोस आणि चांगलं समजूनही सांगतोयस, त्यामुळे बऱ्याच आपल्याकडच्या कॅरम एन्थुझियास्टना फायदा होऊ शकेल. नक्की. पुढचा प्रश्न आहे प्रशांत तानवडेचा. डू यू यूज मिडल फिंगर फॉर द स्ट्रेट ग्रिप अँड एनी रिस्ट्रिक्शन्स ऑन स्ट्रायकर वेट साईज मटेरियल? ते त्याबद्दल बोललो आपण. सो पहिला प्रश्न म्हणजे प्रश्नाचा पहिला भाग आहे की स्ट्रेट ग्रिपसाठी तू मधलं बोट वापरतोस का इंडेक्स फिंगर? मी इंडेक्स फिंगर वापरतो. मधलं बोट सुद्धा कुठलंही बोट वापरता येतं असं काही नाही. पण यू आर रिस्किंग इट. जेवढं बोट साईडला जाईल ना, तेव्हा जर का मिडल फिंगर वापरलं तर जोपर्यंत व्हर्टिकल ठेवता येतं तोपर्यंत ठीक आहे. जर का ते आडवं व्हायला लागलं तर नकळत स्ट्रायकर स्पिन व्हायला लागेल. ओ तर इंटरेस्टिंग. म्हणजे दिस हां, दिस कॅन बी व्हर्टिकल, पण हे हळूहळू हॉरिझॉन्टल होत हां, जाईल. हळूहळू हॉरिझॉन्टल व्हायला लागेल आणि जेवढं हॉरिझॉन्टल होईल तर नकळत स्ट्रायकर स्पिन होईल आणि मग त्याचे इफेक्ट्स वेगळे होतील. व्हेरी नाईस. शेवटचा प्रश्न आहे शेखरचा. हां, खूप छान प्रश्न आहे हा. आय हॅव सीन अ पर्सन प्लेइंग विथ हिज लेग. इज दॅट अलाउड लीगल? एक मध्ये व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तो मुलगा पायाने खेळत होता, त्याला हात नव्हते. ते खूपच इन्स्पायरिंग व्हिडिओ होता. पण हा हो. प्रश्न चांगला आहे की इज दॅट लीगल? म्हणजे मी जर का तो पर्सनली असं कोणी पाहिलं नाहीये एक्सेप्ट तो व्हिडिओ मी पण पाहिलाय तो. त्यामुळे ह्याला काय होईल माहित नाही. कदाचित अलाउ करतील त्याला. जर का त्याला कॉम्पिटिशन मध्ये खेळायचं असेल आणि अशी केस असेल तर अलाउ करतील. मी कधी पाहिलं नाही कोणाला खेळताना. खूप आपल्याकडचे सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त प्रश्नोत्तरातूनच इतकं मला स्वतःलाच शिकायला मिळालं. सगळ्या प्रेक्षकांना खूपच छान प्रश्न विचारलेत तुम्ही आणि आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. त्यामुळे समीर, मी तुला परत एकदा तुझे आभार मानतो आणि सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटेल की आपण जे सगळे पहिले शॉर्ट्स पाहिले ते समीरनी स्वतः रेकॉर्ड केलेले आहेत. ते कुठले इंटरनेटवरनं डाउनलोड केलेले नाहीत. एक शेवटचा तो व्हाईट स्लॅमचा व्हिडिओ सोडला तर उरलेले सगळे शॉट्स ब्रेकपासून ते सगळ्या ॲडव्हान्स स्ट्रोक्सपर्यंत समीरनी स्वतः वेळ काढून तो त्याच्या घरी हे शॉट्स खेळायला रेकॉर्ड करून आपल्याला पाठवलेत आणि इट्स नॉट इझी. खूप वेळ लागतो त्या सिच्युएशन क्रिएट करायला. त्यामुळे समीर, तू वेळात वेळ काढून ते सगळे शॉट्स आमच्यासाठी तयार केलेस आणि इथे आम्हाला कॅरमबद्दल एवढी माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि हा एक विशेष व्हिडिओ तयार झालाय असं मला वाटतंय. म्हणजे तो ट्युटोरियलवरचा प्रश्न होता, आपण हा फक्त व्हिडिओ अपलोड केला तर धिस व्हिडिओ इटसेल्फ इज अ स्मॉल ट्युटोरियल. कारण की ह्याच्यात आपण कॅरमच्या रूल्सबद्दल बोललोय, कॅरम फेडरेशन्सबद्दल बोललोय, ग्रिप्स कशा असाव्यात त्याच्याबद्दल बोललोय, एमिंग टेक्निक्सबद्दल बोललोय, वेगवेगळ्या शॉट्सबद्दल बोललोय, तू टिप्स लोकांना दिल्या, टेम्परामेंट, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजीबद्दल बोललोय. त्यामुळे खरोखर हा एकदा व्हिडिओ अपलोड झाला की हा वारंवार जाऊन पहावा, जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅरम तुमचा रिफ्रेश करावासा वाटेल, अशा प्रकारचा हा व्हिडिओ तयार होईल असं मला वाटतंय. सो समीर, तुझे परत एकदा मनापासून आभार आणि एमकेएमचे आभार की कॅरमसारखा विषय त्यांनी स्पोर्ट्स टॉक शोसाठी निवडला. त्यामुळे आज आपल्याला कॅरम एवढा डीपमध्ये जाऊन एक्सप्लोर करता आला. त्यामुळे परत एकदा एमकेएम आणि समीर, तुमच्या दोघांचेही आभार मानतो मी आणि सूत्र परत पद्मिनीकडे देतो. थँक्यू. सो कौस्तुभ आणि समीर, ऋषिकेश बोलतोय, एमकेएम ईसी कमिटीचा स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर. पद्मिनी हॅज टू जॉइन अनदर मीटिंग, बट ओके. अ ग्रेट वर्ड ऑफ थँक्स टू बोथ ऑफ यू. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मी म्हणेन, काय म्हणतात ते, कधी कधी कार्यक्रमाची क्वांटिटी पेक्षा त्याची क्वालिटी जी असते, आणि जे समीरने आज आपल्याला सांगितलं,
खरंच अप्रतिम आहे. आणि जेव्हा मी ह्याच्यावर काम करत होतो आणि सगळ्यांबरोबर बोललो आणि जेव्हा कळलं की बाबा कॅरम आपल्याकडे खेळला जातो, तर आय एम शुअर आपल्या एमकेएम कम्युनिटीच्या सगळ्या मेंबरना म्हणजे काय म्हणतात ते कॅरमच्या त्या टुर्नामेंटच्या अगोदर ऍज अ क्विक रेफरन्स गाईड म्हणून हे नक्कीच वापरता येईल. सो थँक्स अ लॉट समीर. आणि जसं कौस्तुभने सांगितलं की हे जे सगळे शॉट जे आहेत हे समीरने स्वतः वेळ काढून ते आपल्यासाठी शूट केलेले आहेत. सो thanks a lot, Sameer, त्यासाठी. I really, appreciate your effort there. So thanks everyone. Thanks again, for joining this show, and see you soon in next episode. Thank you. Thank you very much.